हेल्दी सँडविच जर तुम्हाला खायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर आज आपण कुठलेही चीज मायोनीज न वापरता चविष्ट, स्वादिष्ट आणि झटपट बनणारे दही सँडविच आपण तयार करणार आहोत. हे सँडविच लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. हे सँडविच तुम्ही स्नॅक्स किंवा टिफिन बॅगमध्ये लहान मुलांना पॅक करून देऊ शकता. चला तर मग हे सँडविच कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे. तर घट्ट दही मिळवण्यासाठी आपण त्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहे. त्यासाठी बाउलमध्ये एक चाळण ठेवून कपडा अंथरला आहे. त्यावरती आपण आपलं दही घालणार आहे आणि जसं श्रीखंडासाठी आपण चक्का तयार करतो त्या पद्धतीने याला पिळून आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहे. जितकं शक्य होईल तितकं पाणी आपल्याला दह्यामधून काढून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होणार आहे, आपल्याला एकदम घट्टसर असं किंवा मलाईदार दही मिळणार आहे. तर आता ही सर्व गोष्टी आपल्याला वजन ठेवून फ्रीजमध्ये 7 ते 8 तास असंच ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी निघून जाईल. 7 ते 8 तासानंतर आपल्या दह्यामधलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि एकदम घट्टसर मलाईदार फक्त दही किंवा आपण त्याला चक्का म्हणतो तो तयार झालेला आहे. हा चक्का आपल्याला स्टफिंगसाठी वापरायचा आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आवडत्या भाज्या घालायच्या आहे. कापलेला कांदा, त्यानंतर कापलेली शिमला मिरची, किसलेले गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीपुरते सैंधव मीठ, चव वाढवण्यासाठी काळे मिरी पूड आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता. इथं आपलं एकदम रंगीत असं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण सँडविच बनवूया. त्यासाठी आपण इथं ब्रेड स्लाइड घेतलेले आहे आणि यावरती थोडंसं बटर लावलेलं आहे. तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता. दोन्हीही स्लाइसला बटर लावून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे रंगीत स्टफिंग केलेलं आहे ते ह्यावरती आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी एक समान पसरवायचे आहे. त्यामुळं काय होणार आहे की ते खाताना एकदम छान लागतं आणि दिसताना पण खूप टेम्पटिंग दिसतं. इथं आपलं स्टफिंग व्यवस्थित स्प्रेड करून झालं. त्यावरती दुसरी ब्लेड साईज ठेवून थोडंसं प्रेस करायचं आहे. हे सँडविच तुम्ही असंही खाऊ शकता किंवा ग्रिलही करू शकता. मी इथं एक ग्रिल पॅन घेतला आहे आणि त्याला थोडंसं बटर लावलेलं आहे. ग्रिल पॅन जर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा याला भाजू शकता. इथं आपण आपलं सँडविच आता ग्रिल करून घेणार आहे. एक बाजू ग्रिल होते तोपर्यंत दुसऱ्या बाजूवर आपण थोडंसं बटर लावणार आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपलं सँडविच जे आहे ते एका बाजूनी ग्रिल झालं आहे आणि आता आपण त्याला दुसऱ्या बाजूनी सुद्धा ग्रिल करून घेऊया. एकदम मार्केटसारखं ग्रिल सँडविच इथं तयार झालं आहे आणि ते दिसतानाही खूप छान दिसत आहे. आपलं सँडविच जे आहे ते ह्याच पद्धतीने बाकीचे सँडविच तयार करून घ्यायचे आहे. इथं एकदम कुरकुरीत असं आपलं दही सँडविच तयार झालेलं आहे आणि आपल्या रंगीत स्टफिंगमुळं ते खूपच टेम्पटिंग दिसत आहे. हे सँडविच खूप हेल्दी आहे. फक्त यामध्ये एक मेहनत आहे, म्हणजे फ्रेश चक्का बनवण्याची. तर हे सँडविच तुम्ही आधी कधी खाल्लं आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सँडविच आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वादयोग रेसिपी सोबत कनेक्ट राहा.
पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपी सोबत.